अंजली दमनिया यांनी एक नवीन ट्विट केलेले आहे। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला। मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचं कार्यालय कशा करता आणि मंत्री म्हणून पार्टी कशासाठी, असा अंजली दमनिया यांनी ट्विटरवरनं ट्विट करून प्रश्न उपस्थित केला। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला होता। मग असं असताना त्यांच्या नावाचं आज देखील कार्यालय का आणि त्याच्यावरती पार्टी मंत्री म्हणून का, असा प्रश्न पडतो। मला असं वाटतं की आता आपण एक 24 तास थांबू, नाही झालं तर जनरल ऍडमिनिस्ट्रेशनला मी पत्र लिहून कळवणार आहे की ती पार्टी काढली गेली पाहिजे। याच्यात त्यांच्या विरुद्ध वैयक्तिक लढा बिलकुल नाहीये, हा तत्वांचा लढा आहे आणि तो मी लढत राहणार आहे। महाराष्ट्र सदन प्रकरणी अंजली दमनिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं आपण बघतोय। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमनिया यांनी आव्हान दिलंय। उच्च न्यायालयानं त्यांची याचिका स्वीकारली आहे। न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या कोर्टामध्ये याबद्दलची सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। कोर्टाच्या समर व्हॅकेशन नंतर 12 जूनला सुनावणी होणार आहे आणि अशी माहिती अंजली दमनिया यांनी दिली। दरम्यान या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर हात जोडत भुजबळ निघून गेल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना सेशन्स कोर्टाकडनं डिस्चार्ज पिटिशनमध्ये जो रिलीफ मिळाला होता ते चॅलेंज करायला मी मुंबई हायकोर्टात 2022च्या ऑगस्टमध्ये रिव्हिजन पिटिशन दाखल केलं होतं आणि ते तेव्हापासून मॅटर हायकोर्टापुढे पेंडिंग होतं। 5 जजेसनी आधी नॉट बिफोर मी केलं, त्यानंतर मी सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं होतं। आत्ताच्या घटकेला ते जस्टिस मोडक यांच्या पुढे ठेवण्यात आलं होतं आणि पुन्हा रॉस्टरची काहीतरी चूक झाली, त्याच्यामुळे ते जस्टिस दिघे यांच्याकडे आलं। तर आज त्याच्यावर पुन्हा डायरेक्शनसाठी ते मॅटर होतं आणि आता 12 जूनला ते ठेवण्यात आलंय। एक वेगळा प्रश्न होता, अंजली दमनिया यांनी आपल्या विरोधात धन्यवाद। मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात बैठक पार पडलेली आहे। रहिवाशांच्या मागण्यांबाबत MMRD आणि म्हाडासोबत ही बैठक जी ती आयोजित करण्यात आलेली होती। रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी केलं जाईल असं आशिष शेलार यांनी म्हटलं आणि त्याच जागेवर MMRDA मार्फत पुनर्वसन करणार असल्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। एल्फिस्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटलेला आहे। MMRDA कडनं 19 इमारतींचं क्लस्टरमध्ये पुनर्विकास त्यांच्याकडनं केला जाईल, ते स्वतः करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री, MMRDA आयुक्त, म्हाडा सीओच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। JR निघताच एल्फिस्टन ब्रिजच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती। पुढली बातमी अशी की जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्यानं पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। भारत आणि फ्रान्स दरम्यान 26 राफेल मरीन विमानांचा करार झाला आहे। 63,000 कोटी रुपयांचा हा करार झालेला आहे। भारताचे प्रतिनिधी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी हा करार केला आणि यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल के स्वामीनाथन उपस्थित होते। हे विमान INS विक्रांतवर तैनात केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे। तर राफेल जेटपेक्षा राफेल मरीन हे ॲडव्हान्स आहे। INS विक्रांतवर स्की जम्प करण्याची त्याची क्षमता आहे। छोट्या धावपट्टीवर ते लँडिंग करू शकतं। साधारण 1912 kmph टॉप स्पीड आहे त्याचा आणि 50,000 फूट उंचावरनं त्याची उड्डाणाची क्षमता आहे। आण्विक क्षेपणास्त्र विरोधी प्रतिहल्ल्याची त्याची क्षमता आहे। हे पहा विमानं आहेत, ही हवाई दलासाठी नाही आहेत, ही आपल्या नौदलासाठी आहेत। त्या नौदला जसं मी आपल्याला सांगितलं, विक्रांतवर अद्यापपर्यंत विमानं यायची होती, ती विमानं आहेत आणि ती आल्यावर विक्रांतची जी शक्ती आहे त्याच्यात प्रचंड फरक पडणार आहे। किंबहुना कुठलंही विमानवाहू जहाज, ज्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतात, त्याच्यावर जोपर्यंत विमानं नाही आहेत तो ते विमानवाहू जहाज होईल कसं? आता ती विमानं आलेली आहेत, म्हणजे विक्रांतला एक संपूर्णत्व आलेला आहे। त्याच्यात 26 विमानं घेणार आहोत, त्याच्यातली 22
ही सिंगल सीटर आहे आणि 4 डबल सीटर विमानं ही ट्रेनिंग करता असतात. तेव्हा ही पहिल्यांदाच ठरलेलं आहे. ही बातमी पूर्वीची आहे. आता त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. पण केवळ हे काल घडलं म्हणून आपण विमानं घेतोय असं म्हणणं अयोग्य आहे आणि अयोग्यच नाही तर ते चुकीचं आहे.